नमस्कार मित्रांनो, कीपर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपलं स्वागत. मित्रांनो, अकॅडमी आपल्यासाठी PYQ सिरीज घेऊन येत आहे. हे सिरीज आपलं कंटिन्यू चालू आहे. याचा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या एक्झामला फायदा होतोय आणि होणारच. त्याचं कारण बघा, जे काही IBPS असेल, TCS असेल, जिल्हा परिषद जेवढ्या काही परीक्षा आहेत, A1 MPSC मधल्या क्लास 3च्या ज्या काही परीक्षा आहेत, या सगळ्याचा बेस लक्षात ठेवा PYQ असतो. आणि PYQ याच्यामध्ये आणखीन एक ॲडिशन गोष्ट, आपण याचं PYQच्या प्रश्नाचं विश्लेषण करतोय, सराउंडिंग संदर्भ माहिती सांगतोय मी. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, काही क्वेश्चन वारंवार रिपीट होते. एक शब्द पाठ करा, वारंवार, कारण का हे रिपीट होत आहेत. बरोबर आहे, म्हणजे परत परत तेच क्वेश्चन आहेत. तुम्हाला असं वाटेल की हे काय, म्हाडाची परीक्षा असेल, ITIची असेल, जेवढ्या काही एक्झाम झाल्या, A1 फॉरेस्टची पण सध्या परीक्षा झाल्या, त्याचं पण डिस्कशन घेईल मी. याच्यामध्ये प्रश्न तेच आहेत, कारण का इतिहास बदलत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे प्रश्न काय, थोडं आलटून पालटून तेच क्वेश्चन आहेत. या क्वेश्चनची आपल्याला अकॅडमीच्या माध्यमातून जे विश्लेषण मिळते, याची आपल्याला हॅमरिंग होते आहे की परत परत ते क्वेश्चन ऐकायला, पाहायला आणि संदर्भ ग्रंथाची माहिती मिळते. थोडं कंटाळावानी करू नका, ह्याचं तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत चला. आम्हाला आपला फीडबॅक कळवा, कमेंट करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. चला, आपण आजचं जे लेक्चर आहे हे PYQचं कंटिन्यू सिरीज करूया. प्रश्न आहे, हैदराबाद राज्याचा संस्थापक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं? स्पेसिफिक फाउंडर ऑफ हैदराबाद नवाब. हैदराबाद संस्थान हे कितव्या शतकातलं आहे? याचं उत्तर लक्षात ठेवा, 18व्या शतकातलं आहे. हा पहिला सूर डोक्यामध्ये ठेवा, 18व्या शतकातलं. आता खाली पर्याय 4 आहेत आपल्या समोर, सालाबत जंग, असफ जहा, मीर उस्मान अली, नासिर जंग. हे दोन पर्याय कटतात. आपल्या समोर दोनच ऑप्शन आहेत. जर तुम्हाला ऑपरेशन पोलो माहित असेल, सरदार वल्लभभाई पटेल, लक्षात ठेवा, हैदराबाद संस्थानाचं विलिनीकरण जर आपल्याला 17 सप्टेंबर हा दिवस आठवत असेल, आपण 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला, 17 सप्टेंबरला जेव्हा आपण हे दिवस साजरे करतो, तेव्हा आपल्या कानावर एकतरी गोष्ट पडली असते, लोह पुरुष, पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि संस्थानाचं विलिनीकरण. ही जेव्हा संकल्पना आपण वाचतो, ऐकतो, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते. काय बघा, हैदराबाद संस्थानाचं विलिनीकरण भारतामध्ये केव्हा झालं? हे झालं 1948 ला, ऑपरेशन पोलो. काय ऑपरेशन पोलो? त्यावेळेचा नवाब कोण होता? मीर उस्मान अली होता, 17 सप्टेंबर. लक्षात ठेवा ही तारीख, ही गोष्ट. आता पर्याय आपल्या समोर काय उरतो? असफ जहा. उत्तर काय? असफ जहा. मित्रांनो, निजाम उल मुल्क असफ जहा. निजाम उल मुल्क त्यांचं नाव चिनकिलीज खान पण होतं. एकदा MPSC न लक्षात ठेवा हा प्रश्न विचारला होता. यांची ही असफ जहा ही काय होती? तर पदवी होती. काय होती? पदवी होती, टायटल होता. लक्षात ठेवा, त्यांचं नाव निजाम. हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. उल मुल्क असफ जहा म्हणायचे. दुसरं नाव चिनकिलीज खान, चिनकिलीज खान. ठीक आहे. आता हे काय होते, 1724 ला त्यांनी दख्खन मध्ये, हैदराबाद, कुठं? दख्खन, हैदराबाद या ठिकाणी काय केलं? संस्थान स्थापन केला, ज्याला आपण हैदराबादचं संस्थान किंवा हैदराबादचं, लक्षात ठेवा, डायनास्टी म्हणून, किंवा हैदराबादचं नवाब कोण होता? कोण? निजाम उल मुल्क असफ जहा. ठीक आहे, आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. या PYQचा आपला फायदा काय झाला? शेवटचा नवाब कोणता? हैदराबाद संस्थान भारतात केव्हा विलीन झालं? ह्या सराउंडिंग माहिती. आता असफ जहा हा काय बघा, लक्षात ठेवा, संस्थापक होता हैदराबाद राज्याचा. बरोबर आहे. आता 1724 ला मुघल बादशाह कोण होता? हा ऍडव्हान्सचा प्रश्न. उत्तर लक्षात ठेवा, आपल्याला याची काळाची गरज आहे. ही सराउंडिंग, ज्याला आपण म्हणू समकालीन गोष्टी माहीत असाव्या, कारण का प्रश्न आलटून पालटून येऊ शकतो. उदाहरणामध्ये 1724च्या अगोदर असफ जहा हे बघा, मुघलांचे किंवा लेटर मुघल, लक्षात ठेवा, त्यांचे कोण होते? वजीर होते का अमीर होते? हे आपला प्रश्न येऊ शकतात. सुभेदार होते का? त्यामुळं लक्षात ठेवा, त्यावेळेसचा मुघल बादशाह कोण होता? तर मुहम्मद शाह होता. कोण होता? मुहम्मद शाह. मुहम्मद शाह यांचा कालखंड लक्षात ठेवा, 1719 ते 48 पर्यंत हा दिल्लीच्या दरबारावर कोण होता? मुहम्मद शाह. त्यानंतर अहमद शाह, आलमगीर, हे काय होतं? त्यांची क्रोनॉलॉजी होती. यांच्या अगोदर फारुख शियार होते. कोण होते? फारुख शियार. लक्षात ठेवा.
यानंतर पुढचं, दख्खनच्या सुलतानशाहीतील सर्वात लहान सुलतानशाही खालीलपैकी कोणती? प्रश्न व्यवस्थित विचारलाय, तो डोकं लावून उत्तर द्या. दख्खनच्या सुलतानशाहीत सर्वात लहान सुलतानशाही, मित्रांनो टोटल 5 सुलतानशाही होत्या, एक ऍड करूया आपण. बघा, गोवळकोंडा, बिदर, बिजापूर, वऱ्हाड, कोणतं राहिलं? अहमदनगरची निजामशाही, अहमदनगर राहिलं होतं. हे जे 5 नाव आहेत लक्षात ठेवा, 1 2 3 4 आणि 5, हे बहामनी काय, बहामनी साम्राज्याचे लक्षात ठेवा. विभाजन झाल्यानंतर हे 5 काय सुलतानशाही तयार झाल्या होत्या. बहमनी साम्राज्य कधी तयार झालं होतं? 1347 ला. हा पण पॉइंट आपल्यासाठी महत्वाचा आहे. 1747 ला. याच्या समकालीन आणखीन एक साम्राज्य होतं किंवा राज्य किंवा एक समकालीन त्यांचं स्पर्धक होते, त्याला म्हणायचं आपण विजयनगर डायनास्टी. काय? विजयनगर साम्राज्य. ठीक आहे, विजयनगर साम्राज्य. या गोष्टी लक्षात ठेवा. बहामनी साम्राज्य आणि विजयनगर साम्राज्य हे समकालीन होते. 1336 ला हे साम्राज्य स्थापन झालं होतं आणि हे 1347 ला. 1527-28 च्या दरम्यान हे पूर्ण कोलॅप्स झालं. कोणतं? बहमनी साम्राज्य. आणि याचे छोटे छोटे काय झाले, हे सुलतानशाही तयार झाल्या. आणि महत्वाचं बघा, आता पहिल्या सुरू काय, अहमदनगर. अहमदनगरची ही जी निजामशाही होती 1490 ला. हे पॉइंट आपल्याकडे नोट करून ठेवा. ते 1637 च्या दरम्यान तयार झाली. प्रश्न आहे पुढचा, वऱ्हाड, ज्याला आपण विदर्भ म्हणतो आजचं, लक्षात ठेवा. बेरार म्हणतात की वऱ्हाड, हेच 1484, हा पॉइंट नोट करा. 1484 ते 1572 पर्यंत. बिजापूरची लक्षात ठेवा सुलतान, ज्याला आपण बिजापूरची आदिलशाही म्हणतो. बिजापूरची आदिलशाहीचा कालखंड हा 1498 ते 1600, काही पुस्तकामध्ये वेगवेगळ्या ह्याचं दिलेलं लक्षात ठेवा. 1686 एकदा क्रॉस चेक करून घ्या, ही तारीख थोडं कन्फ्यूज करते. याच्यानंतर पुढं गोवळकोंडा, हा महत्वाचं होतं. गोवळकोंडाचा कालखंड आहे 1518 ते 1687. आणि बिदरची इमारत लक्षात ठेवा. काय? बिदर हे पेसिफिक 1492 ते 1619. मित्रांनो, ही ऍडव्हान्स माहिती आपल्याला एक्झामला नक्की कामाला येईल. कारण का, केव्हा स्थापन झालं, ही जी तारीख आहे एक्झामच्या दृष्टीनं खूप महत्वाची आहे. आपल्याला ह्या स्पेसिफिक गोष्टी पाठ करा. बघा, आता हे बहामनी साम्राज्याचं विभाजन झालं आणि ह्या सुलतानशाही तयार झाल्या. गोवळकोंड्याचं बिजापूर, बघा, गोवळकोंड्याची काय, बिजापूरची काय आदिलशाही, गोवळकोंड्याची काय कुतुबशाही, बिदरची इमादशाही, बरारची काय अहमदनगरची निजामशाही. क्रॉस चेक करा, कोणती शाही किंवा कोणती सुलतानशाही कुठं होती, त्याची नावं. उदाहरणामध्ये बिदर, बिजापूर, गोवळकोंडा, अहमदनगर. निजामशाही विचारलं तर अहमदनगर, वऱ्हाडला काय होतं, बिदरला काय होतं, कन्फ्यूज करू शकतो. आपला प्रश्नाकडे वापस येऊया. दख्खनच्या सुलतानशाहीतील सर्वात लहान सुलतानशाही, विस्ताराच्या दृष्टीने विचारलेला हा प्रश्न आहे. सर्वात लहान शाही, तर बिदरची सुलतानशाही ही सर्वात लहान शाही होती. एकदा वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या. आपल्याला एकाच प्रश्नामुळे जवळपास 10 पर्यायी लक्षात ठेवा ऑप्शन आपल्याकडे तयार झालेत की याच्यावर प्रश्न कसा पण आला तर त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. आता मला आणखीन एक इथं सांगावं असं वाटतं, अहमदनगरची जी निजामशाही होतं या संबंधीची सर्वात फेमस व्यक्तिमत्व चांद बीबी यांच्यावर पण नक्की प्रश्न येऊ शकतो. चांद बीबी ज्या अकबराच्या समकालीन होत्या, याच्यावर TCS न एकदा प्रश्न विचारलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. सिखांचे 9वे गुरु तेग बहादूर यांना औरंगजेबाने कोणत्या वर्षी तुरुंगात टाकले व त्यांचा शिरच्छेद केला? भूमी अभिलेख मध्ये हा प्रश्न आहे. आपल्या समोर पर्याय आहेत 1671, 1778, 1675 आणि 1779. मित्रांनो, नाव आले बघा. गुरु कोणते? शीख धर्माचे. आपण एक एक करून 1-2 मिनिटं मी ह्या क्वेश्चनला देतो, थोडं समजून घ्या. कारण का लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला काही कन्सेप्ट पण पूर्ण क्लिअर झाले पाहिजे. शीख धर्माचे 10 गुरु माहित पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरं, औरंगजेब नाव आले. औरंगजेबाचा कालखंड माहित असेल तर प्रश्नाचा आपल्याला रूल आउट करता येतो. लक्षात ठेवा, औरंगजेबाचा कालखंड 1658, काही पुस्तकामध्ये 59 दिलाय, ते 1707. 1707 ला महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं अहमदनगर या ठिकाणी निधन झालं.
आता 1707 ला निधन झालंय. आपल्या समोर 4 पर्याय आहेत. 2 पर्याय रूल आउट होतात कारण का यावेळेस औरंगजेब अस्तित्वामध्येच नव्हते. आपल्याकडे 2च ऑप्शन उरतात, एक 1671 आणि 1675. लॉजिक बघा, PYQ चा हाच फायदा आहे. काय लॉजिक बघा. आता उत्तर 2 आपल्या समोर, एक तर 1671 किंवा 75. मित्रांनो उत्तर 1675 आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शिखांचे 10 गुरु होते. पहिले गुरु पटापट सांगा. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव. हा पॉइंट पाठ करा. गुरु नानक देव. आपल्याला एक एक प्रश्न. गुरु अंगद, गुरु अंगद हा प्रश्न नक्की येऊ शकतो. एक एक करून लक्षात ठेवा. अमरदास बघा, प्रत्येकासमोर गुरु लिहा. अमरदास, रामदास आणि 5वे गुरु अर्जुन देव. अर्जुन देव. मित्रांनो मी तर अर्जुन देव यांना अंडरलाईन करतो. गुरु अर्जुन देव. गुरु तेग बहादूर आणि गुरु अर्जुन देव यांची मुघलांनी हत्या केली होती. आता 6व्या नंबरचे गुरु आपल्याला इथं हरगोविंद, 7व्या नंबरचे हरराय, 8व्या नंबरचे हरकिशन. बघा हा क्रोनॉलॉजी आहे. 9व्या नंबरचे गुरु तेग बहादूर. काय गुरु तेग बहादूर. तेग बहादूर. आता इथं आपला प्रश्न पूर्ण होतो. आणि 10व्या नंबरचे गुरु गोविंद सिंग, शेवटचे सिखाचे धर्मगुरु गुरु गोविंद सिंग. ठीक आहे. सिंग हे औरंगजेबाचे हे दोन्ही पण लक्षात ठेवा गुरु समकालीन होते. आणखीन एक माहिती, आपल्या समोर 10 गुरुचे नाव आहेत. आपल्याला पिक्चर क्लिअर होईल. 2 गुरूंची लक्षात ठेवा मुघलांनी हत्या केली होती, गुरु तेग बहादूर आणि अर्जुन देव. ही हत्या जहांगीरच्या काळामध्ये आणि ही औरंगजेबाच्या काळामध्ये. हे आपल्याला इथं पुढच्या वेळेस प्रश्न असा येऊ शकतात, खालीलपैकी कोणत्या मुघल बादशहाने गुरु अर्जुन देवची हत्या केली, तर इथं जहांगीर लिहा उत्तर. काय जहांगीर हा पर्याय आपल्या समोर येऊ शकतो. लक्षात ठेवा. काय जहांगीर उत्तर. नक्की जहांगीर हे उत्तर आपल्याला माहित पाहिजे, कारण का प्रश्न पुढच्या वेळेस वेगळा येऊ शकतो. प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. यानंतर महत्वाचं बघा, हे आपल्या समोर पर्याय होते, रूल आउट करायला शिकलात. आता आणखीन एक आपल्याला इथं क्ल्यू मिळतो. मी तुम्हाला आणखीन एक क्ल्यू देतो. आणखीन याच्यावर प्रश्न काय येऊ शकतो, अमृतसर शहराचे संस्थापक कोण. दुसरा प्रश्न, गोल्डन टेम्पल ज्याला सुवर्ण मंदिराची स्थापना कोणी केली. आणि तिसरा प्रश्न, शीख धर्माचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिबा हा ग्रंथ कोणत्या धर्मगुरूच्या काळामध्ये पूर्ण संकलित करण्यात आला. आणि शेवटचे गुरु यांच्यावर पण प्रश्न आपल्याला येऊ शकतो. आता याच्यामध्ये आणखीन जर एक्झामचा टफनेस वाढला तर आपल्याला यांचा कालखंड माहित असावा, जेणेकरून क्रोनॉलॉजी मध्ये समकालीन घटक समकालीन. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न, चौसाच्या लढाईत शेरशाह सुरूने हुमायूनचा पराभव कोणत्या वर्षी केला. मित्रांनो मुघल बादशाह हुमायूं दुसरे होते. लक्षात ठेवा. हुमायूंचा कालखंड आहे पेसिफिक. लक्षात ठेवा. मी मुद्दाम कालखंडाला क्रोनॉलॉजी मध्ये हा महत्वाचा प्रश्न. 1530 बाबराचा मृत्यू ते 1540 हा हुमायूंचा पहिला कालखंड आहे. 1500 लक्षात ठेवा 55 ते 56 हा दुसरा कालखंड आहे. याला अंडरलाईन करा. या मधल्या ह्याच्यामध्ये इथं लक्षात ठेवा कोण होतं, तर शेरशाह सुरी होते. कोण होतं, शेरशाह सुरी होते. लक्षात ठेवा. सुरी म्हणजे कधी 1540 ते 45 हा शेरशहांचा त्यांच्या भावाचा कालखंड होतो, इब्राहिम शाह. ठीक आहे. आपल्याला ही गोष्ट क्लिअर व्हावी, जेणेकरून आपला जो मेन मोटो आहे काय बघा, आपले कन्सेप्ट क्लिअर व्हाव्या. तर असं मला वाटतं की आपल्याला हे पूर्ण समजायला लागले. आता हुमायूंचा कालखंड क्लिअर झालाय, तर मग आपल्या समोर पर्याय आहेत बघा. 4 पर्याय आहेत. इथं पर्यायामधून काही मार्ग निघतो का बघूया. 1530, 1532, 1535, 1539 हा सगळा हुमायूंचा आणि शेरशाह सुरीचा समकालीन कालखंड आहे. चला, बॅटल ऑफ चौसा विचारले. मित्रांनो हुमायूंच्या काळामध्ये महत्वाचे 2 युद्ध शेरशहाने लढले होते हुमायूंच्या विरोधामध्ये. पहिलं युद्ध होतं चौसाचं, हे 1539 ला. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ऑप्शन दुसरा चौथा. त्यानंतर एक कन्नौजचं युद्ध होतं. कन्नौजचं युद्ध हे 1540चं. हा गोष्ट आपल्याला अंडरलाईन करून ठेवा. आज चौसाचं युद्ध विचारलंय, उद्या कन्नौजचं युद्ध विचारू शकतात. त्यामुळे हा पॉइंट आपल्यासाठी महत्वाचा आहे, कन्नौजचं युद्ध. यानंतर 1540 ला हुमायूंला काय केलं बघा, लक्षात ठेवा. सत्ता शेरशाह सुरीने काबीज केली आणि अफगाण सत्ता स्थापन झाली. यानंतर
हुमायूला काय झालं, मेन स्ट्रीम पासून बाजूला जावं लागलं. यानंतर अकबराचा जन्म होतो आणि नंतर 1555 ला वापस हुमायूं सत्ता काबीज करतात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होती, जी 26 वर्ष राजधानी होती? किती? 26 वर्ष. प्रतापगड, रायगड, राजगड? उत्तर आहे राजगड. काय उत्तर आहे? राजगड ही राजधानी शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होती. पुढचा प्रश्न, शहाजहानच्या बघा खालीलपैकी कोणत्या मुलाने 50हून अधिक उपनिषदाचा फारसी भाषेमध्ये भाषांतर केलेला आहे? उपनिषद बघा, वेद, वेदाचे 4 प्रकार कोणते? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद हा क्रम आहे. या उपनिषदाचे एकूण किती? 108 उपनिषद आहेत का? मला कमेंट मध्ये सांगा उपनिषद किती. त्यापैकी पुन्हा 50हून अधिक म्हणजे 52 उपनिषदाचं भाषांतर फारसी भाषेमध्ये शहाजहानचा कोणत्या मुलाने? मित्रांनो, दारा शिको, औरंगजेब, मुराद बक्ष, शाह सुजा. आता हा सुजा, मुराद लक्षात ठेवा, यांचं क्रम थोडं समजून घ्या. हे दिल्लीमध्ये होते. औरंगजेब हा दख्खन, मुराद बक्ष आणि सुजा. मुराद बक्ष हा गुजरातला होता. कुठं? गुजरातला. आणि सुजा हा बंगालला होता. लक्षात ठेवा. हे शहाजहानची 4 मुलं होती. आपल्याला इथं प्रश्न विचारता कोण कुठला सुभेदार किंवा राज्यपाल होता, उपराज्यपाल होता. प्रश्न कसा जरी आला तरी याचं उत्तर देता आलं पाहिजे. शहाजहानच्या खालीलपैकी कोणत्या मुलांनी 50हून अधिक, 50हून अधिक नाही, डायरेक्ट उत्तर लिहून टाका, 52 उपनिषदांचा उपनिषद भाषांतर फारसी भाषेमध्ये केलं? याचं उत्तर आहे दारा शिको. काय उत्तर आहे? दारा शिको. आणि आपल्यासाठी ऍडिशन माहिती, शहाजहाननी जेव्हा त्यांची तब्येत साथ देत नव्हती तेव्हा आपला उत्तराधिकारी म्हणून दारा शिकोची नियुक्ती केली होती. शहाजहानच्या एका मुलीचं जहानारा यांचा पण सपोर्ट होता दारा शिकोला. दारा शिकोला लघु अकबर पण म्हणतात. हा टर्म लक्षात ठेवा, लघु अकबर. काय म्हणतात? लघु अकबर पण म्हणतात किंवा अकबर द्वितीय, लघु अकबर पण म्हणतात. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. दारा शिको हा अकबरांचा जो धर्मनिरपेक्ष किंवा धर्म जे सहिष्णुतेचा भाव होता, जे त्यांचा व्यवहार होता, त्याचं अनुकरण करत होते. हा पर्याय खालची कटतात. ओके. यानंतर आपल्यासाठी एक ऍडिशन माहिती लक्षात ठेवा. दारा शिकोला वारस नेमलं कोण? शहाजहाननं. परंतु औरंगजेबानं आणि शहाजहान मध्ये दारा शिको मध्ये युद्ध होतं सत्तेसाठी. आणि एक लढाई फेमस आहे सामूगडचं युद्ध 1658 ला. ही तारीख पाठ करा. ऍडिशन माहिती, बॅटल ऑफ सामूगड. काय? सामूगडचे युद्ध हे दारा शिको आणि औरंगजेबामध्ये होते. याच्यामध्ये औरंगजेबाचा विजय होतो, दारा शिकोची नंतर हत्या होते. बघा लक्षात ठेवा. आणि औरंगजेब सत्तेवर बसतात. एक शब्द आणखीन सांगतो, ऍडिशन माहिती. दारा शिकोर आणखीन एक तुम्हाला प्रश्न नक्की येणार. त्यांनी जे 52 उपनिषदाचं फारसी मध्ये भाषांतर केलं ते कोणत्या नावाने केलं? लक्षात ठेवा. हे शब्द पाठ करा. सिरे ए अकबर या नावाने 52 उपनिषदाचं त्यांनी फारसी भाषेमध्ये भाषांतर केलं होतं. याच्यापेक्षा दुसरा प्रश्न येणारच नाही, कारण का हा सिरे अकबर जर तुम्हाला पाठ असेल तर लक्षात ठेवा आपल्यासाठी खूप म्हणजे पूर्णतः आपली याच्यामध्ये कमांड आली असं समजूया. कारण का हा महत्वाचं म्हणजे सिरे अकबर या नावाने त्यांनी काय केलं होतं? फारसी भाषेत 52 उपनिषदाचं भाषांतर केलं होतं. अकबरने हेमूचा पानिपतच्या युद्धात टिंबटिंब या वर्षीमध्ये पराभव केला. महाडाचा प्रश्न आहे, पानिपतच्या युद्धामध्ये केव्हा पराभव केला? पर्याय आहेत आपल्याला 1556, 1539, 1526, 1530. मित्रांनो, वारंवार आपल्या वाचनात येते 1530 ला बाबरांचं निधन. काय? बाबराचे निधन. ह्याच्यामुळे हा पर्याय कटला, बाबरांचे निधन. दुसरा आपल्या समोर पर्याय राहतो 1526 पहिलं पानिपतचं युद्ध. त्याच्यामुळं ही पण गोष्ट लक्षात राहू द्या. पहिलं पानिपतचं युद्ध 1526. कधी? 1526 ला. त्याच्यामुळे हा पण पर्याय कटला. 2 ऑप्शन आहेत आपल्या समोर 1556 आणि 1539. तर आताच मी बॅटल ऑफ चौसा सांगितले, हा पण पर्याय कटतो. येतो 1556. 1556 ला मुघल बादशाह औरंगजेब लक्षात ठेवा आणि हेमू यांच्यामध्ये पानिपतचं दुसरं युद्ध झालं. त्याला नाव द्या पानिपतचे दुसरे युद्ध.
काय पानिपतचे दुसरे युद्ध. ही कन्सेप्ट आपल्यासाठी क्लिअर झालेली आहे. त्यामुळे पर्याय कसे रूल आउट करायचे आणि कुठल्या वाचनाचा कुठं आपल्याला कुठल्या नॉलेजचा फायदा होईल सांगता येत नसतं. पुढं खालीलपैकी कोणती राजवट, बघा लक्षात ठेवा, खालीलपैकी कोणती राजवट निजामशाही राजवट म्हणून ओळखली जाते. आपल्या समोर पर्याय आहेत. मी आत्ताच बोललो होतो, पहिलाच क्वेश्चन आय थिंक मी घेतला होता आजच्या लेक्चरमध्ये. वराडची सुलतानशाही, विजापूरची सुलतानशाही, अहमदनगरची सुलतानशाही, गोवळकोंड्याची सुलतानशाही. मित्रांनो, अहमदनगरची सुलतानशाहीला निजामशाही राजवट म्हणून ओळखलं जातं. आताच मी हा प्रश्न डिटेलमध्ये कव्हर केलेला आहे, कारण का बहामनी साम्राज्याचं विभाजन झाल्यानंतर 5 याच्यामध्ये फक्त एक गोष्ट बिदरची सुलतानशाही ऍड करा म्हणजे 5 तुम्हाला कळून जाईल. कारण का ही जी सुलतानशाही कुठली, अहमदनगर जिला आपण निजामशाही म्हणतो, याची स्थापना ऍडिशन माहिती मलिक अहमद, लिहून घ्या आपल्यासाठी, मलिक अहमद यांनी केली होती. हा प्रश्न येऊ शकतो. संस्थापक कोण? खरं तर ही जुन्नरच्या परिसरामध्ये केली होती आणि अहमदनगरला राजधानी बनवलं होतं. संबंधित जर आपल्याला याच्यात कालखंड विचारला या सुलतानशाहीचा, मी परत लिहून देतो, 1490 ते 1637 हा कालखंड आहे अहमदनगरच्या निजामशाहीचा. संबंधित एक फेमस व्यक्ती यांच्यावर प्रश्न येऊ शकतो, चांद बीबी. IMP करा या व्यक्तिमत्वाला, कारण का महिला आहे मध्ययुगांची आणि महाराष्ट्र संबंधी इतिहास आहे. प्रश्न इथं येऊ शकतो. अकबराच्या समकालीन होत्या. याच्यानंतर महत्वाचं म्हणजे आणखीन एक प्रश्न, काल सांगताना एक गोष्ट अनावधानाने म्हणा किंवा सिली मिस्टेकने झालेली आहे की अहमदनगरवर मुघलांनी आक्रमण केव्हा केलं. हा प्रश्न आज पण घेतलेला आहे मी. फक्त मी काल बोलताना 1600 म्हटलं होतं, तेवढं करेक्शन करून घ्या. 1595, कारण का वेगवेगळ्या सोर्स मध्ये वेगवेगळं उत्तर दिलेलं आहे. आणि 1636ला त्याचं अहमद निजामशाहीचं मुघल साम्राज्यामध्ये विलय झालं होतं. आक्रमण 1592 पासूनच होत होते, पण 1595 उत्तर लिहा, हे महत्वाचं. आणि साम्राज्यामध्ये विलय कधी केला? 1636-37ला. विलय करणारा व्यक्ती कोण होता? तर मुघल बादशाह शहाजहान. पुढं खालीलपैकी कोणती राजवट निजामशाही ओळखली जाते? प्रश्न परत तोच, अहमदनगरची निजामशाही. ओके. मुघल साम्राज्याचे संस्थापक बाबर यांचा मृत्यू केव्हा झाला? स्पेसिफिक बाबराला अनुसरून विचारला प्रश्न आहे. बाबर यांचा मृत्यू केव्हा झाला? वर्ष विचारले. बाबराच्या मृत्यूचं वर्ष. आपल्याला एक गोष्ट लक्षात राहू द्या, बाबर यांच्यावर 3 प्रश्न आपल्याला नक्कीच येतील. पहिला, बाबर हे कुठले सुरुवातीला कुठल्या ह्याचे सरदार होते किंवा राज्यपाल होते, त्यांची आत्मचरित्र याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. आणि दुसरं, भारतामध्ये त्यांचं युद्ध. पर्याय आपल्या समोर आहेत 30, 31, 28, 29. हा ऑप्शन कटतो, बाकीचे 3 ऑप्शन आपण उत्तर देऊ शकतो. 28 हा पर्याय वेगळ्या कारणाने आहे, कारण का निधन विचारलंय, मृत्यू. 28ला काय झालं होतं आणि 29ला काय? ह्या 2 घागराचं युद्ध झालं होतं, घागरा. 28ला चंदेरीचं युद्ध होतं, चंदेरीचे युद्ध. ह्या 2 पर्याय आपल्या समोर कटतात. हा पण पर्याय कटला, हा पण पर्याय राहतो. 1530 आणि 1530ला बाबरांचं आग्रा या ठिकाणी निधन होतं, परंतु त्यांची इच्छा असते की त्यांची कबर ही काबूल या ठिकाणी काय तयार करावी, म्हणून त्यांचं पुन्हा काबूल या ठिकाणी दफन केलं जातं. ठीक आहे, लक्षात ठेवा. 1530 बाबर हे भारतामध्ये 1526ला आले, 1530ला त्यांचं निधन. आणखीन एक प्रश्न येतो त्यांच्या आत्मचरित्राविषयी, जे तुर्की भाषेमध्ये आहे, लिहून घ्या सगळ्यांनी. त्याचं नाव आहे तुजुक ए बाबरी. हे तुर्की भाषेमध्ये बाबराचं आत्मचरित्र आहे. याच्यावर UPSCला, राज्यसभेला वेगवेगळ्या वेळी प्रश्न आलेले आहेत. तुजुक ए बाबरी काय होतं? आत्मचरित्र होतं. कोणाचं? बाबराचं, तुर्की भाषेमध्ये. याच्यानंतर महत्वाचं म्हणजे त्यांची कबर विचारू शकतात काबूल या ठिकाणी, पण सुरुवातीला कुठं आग्राला मृत्यू झाला. आरामबाग पण आपल्याला इथे काही आरामबाग विचारेल, हे कुठं आहेत? आग्रा या ठिकाणी त्यांची सुरुवातीला दफन केलं होतं त्यांना. यानंतर पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक निमित्ताने सोन्याचे नाणे काढले होते, त्याचं नाव काय किंवा त्यांना काय म्हणतात? ऑप्शन आहेत मुद्रा, शिवराई, पाना आणि होन. मित्रांनो, एक शब्द आलाय सोन्याचे नाणं. दुसरं राजाभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा. तिसरा महाराजांचा कालखंड. लक्षात ठेवा, आपल्याला ही गोष्ट माहित असावी. 1630 ते 1680 हा महाराजांचा कालखंड आहे
आणि या प्रश्नाचं उत्तर राज्याभिषेक कधी झाला तर 6 जून ही तारीख आणि हे वर्ष पाठ करा. 1674. आपल्याला ऍडिशन माहिती मिळाली बघा, महाराजांचा कालखंड मिळाला आणि महाराजांचा राज्याभिषेक मिळाला. याच्यामध्ये आउटपुट काय होतं, एक तर अष्टप्रधान मंडळाची स्थापना, अष्टप्रधान हे पॉइंट पाठ करत चला, आयोग इथं प्रश्न विचारेल. आणि दुसरं सोन्याचं नाणं, पर्याय आपल्या समोर 4. शिवराई हे लक्षात ठेवा, हे तांब्याचं होतं त्यामुळे हा पर्याय कटला. मुद्रा, पाना आणि होन, तर उत्तर आहे होन. थोडा किलो मिळू शकतो जर लॉजिक लावला तर. तुम्हाला जर पुरंदरचा तह माहित असेल, पुरंदरच्या तहामध्ये 1665 ला महाराजांनी 23 किल्ले आणि 4 लाख होनाचा प्रदेश, हा आपण वारंवार वाक्य ऐकलाय. ठीक आहे, मिर्झा राजा जयसिंग सोबत झाला होता. याच्यानंतर शिवराय काय होतं, तांब्याचं नाणं होतं. पुढं शहा टिंबटिंब हा शहाजहानच्या खालीपैकी कोणत्या मुलाने 50हून अधिक उपनिषद फारसी भाषेत. प्रश्न रिपीट होतोय. दारा शिको याचं उत्तर आहे. परत मागच्या प्रश्नाला व्हिडिओला पॉज करून तर बघा, दारा शिको यांच्याविषयी डिटेलमध्ये माहिती सांगितली आहे. लक्षात ठेवा, काय सिरे अकबर या नावाने त्यांनी 52 उपनिषदाचा फारसी भाषेमध्ये भाषांतर केलं होतं. यांना लघु अकबर पण असे म्हणतात. पुढं कसबा गणपती स्थापना कुणी केली. मित्रांनो प्रश्न खूप इंटरेस्टिंग विचारलाय. कसबा गणपतीची स्थापना कुणी केली. आपल्या समोर पर्याय आहेत, शिवाजी महाराज, जिजाऊ मासाहेब, संभाजी महाराज, महाराणी येशूबाई. उत्तर आहे लक्षात ठेवा जिजाऊ मासाहेब. काय उत्तर आहे, जिजाऊ मासाहेब. 1639 ची घटना आहे. यावेळेस कसबा गणपतीचं लक्षात ठेवा, मंदिराचं बांधकाम जिजाऊ मासाहेब यांनी केलं होतं आणि गणपतीची स्थापना केली होती. आता आपल्याला कन्फ्यूज वाटेल, गणपती उत्सव मित्रांनो विचारा नाही. गणपती उत्सव म्हटलं की 1893 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक गणपती कसबा गणपतीची स्थापना विचारली. लक्षात ठेवा, मूर्तीची स्थापना. म्हणजे कन्फ्यूज होऊ नका. आपल्याला म्हणजे कसा प्रश्न आपल्या कानावर नवीन वाटेल हा प्रश्न, परंतु मासाहेबांनी लक्षात ठेवा जेव्हा पुण्या या ठिकाणी राहायला आल्या त्यावेळेस या कसबा गणपतीची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न, टिंबटिंब या मराठा राज्यकर्त्याच्या कारकिर्दीत सिंधुदुर्ग किल्ला बांधला. पर्याय आहेत शिवाजी महाराज, दुसरे बाजीराव पेशवे, शहाजी भोसले, संभाजी महाराज. याचं उत्तर छत्रपती शिवाजी महाराज. किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. मित्रांनो लक्षात ठेवा 3 प्रकारचे किल्ले, भुईकोट, गड किल्ले आणि समुद्र किल्ले लक्षात ठेवा. त्यामुळे हा किल्ला समुद्रामध्ये टिंबटिंब पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला गेला. सुरुवात 1664 ला झाली होती. कोणतं, सिंधुदुर्ग किल्ल्याची. आणि याचे इंजिनियर ज्याला आपण स्थापत्य विशारद म्हणतो हिराजी किंवा हिरोजी इंदोलकर होते. कोण होते, हिरोजी इंदोलकर. इंदोलकर 1664 ला सुरुवात झाली किल्ल्याची आणि नंतर बघा लक्षात ठेवा हा किल्ला बांधला गेला. सागरी किल्ला आहे, आपल्यासाठी माहिती राहू द्या. कोणता, सागरी किल्ला. दख्खनच्या सुलतानशाहीतील सर्वात लहान सुलतानशाही खालीलपैकी कोणती. प्रश्न रिपीट झालाय. याचं उत्तर आहे बिदर. काय उत्तर आहे, बिदरची सुलतानशाही. पुढं इसवी सनाच्या कोणत्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वतंत्र राज्य स्थापन केलं. मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर स्ट्रेट फॉरवर्ड देता येतं, फक्त तुम्हाला महाराजांचा कालखंड माहित असावा. महाराजांचा जन्म 1630 आणि मृत्यू 1680. लक्षात ठेवा 1600 ते 1699 या कालखंडाला 17वे शतक असे म्हणतात. काय, 17वे शतक. त्याच्यामुळे उत्तर काय, 17वे शतक. ठीक आहे, क्लिअर झालं तुम्हाला. काही गोष्टी आपल्याला लॉजिक बेसिसवर पण काढता येतात. पुढं संभाजी महाराजांनंतर कोण मराठा साम्राज्य छत्रपती झालं. प्रश्न छान विचारलाय. मराठा साम्राज्याची क्रोनॉलॉजी, क्रम कोणत्या राजाचा. छत्रपती शिवाजी महाराज पहिले, त्यानंतर दुसरे कोण, तिसरे कोण. आपल्या समोर पर्याय आहे धनाजी, संताजी, विठोजी, राजाराम. उत्तर आहे राजाराम महाराज. थोडं क्रम लक्षात समजून घ्या. छत्रपती संभाजी महाराजांचा कालखंड हा 1680 ते 89 आणि राजाराम महाराजांचा कालखंड हा 1689 ते 1700. ही गोष्ट आपल्याला समजून घ्या. म्हणजे अगोदर कोण होते, छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड 1630 ते 80 महाराजांचा कालखंड लक्षात ठेवा. 1630 ते 80. त्याच्यामुळं महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजाच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज. ठीक आहे. आता राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाई.
त्याच्यानंतर छत्रपती शाहू 2 गाद्या होतात. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न, बेगमपुरी मस्जिद कोणाच्या कारकिर्दीत बांधली गेली? प्रश्न रिपीट झालेला आहे, मागच मी लेक्चर मध्ये कव्हर केला होता. मोहम्मद बिन तुगलक यांच्या काळामध्ये बेगमपुरी मस्जिद बांधली. मित्रांनो आणखीन ऍडिशन माहिती, जहापना नगराची स्थापना केली होती. जहापना नगराची स्थापना कोणी केली होती? मोहम्मद बिन तुगलक. आणि त्या ठिकाणीच बेगमपुरी मस्जिद दिल्लीच्या जवळ आहे हे ठिकाण बांधली होती. मोहम्मद बिन तुगलकावर एक प्रश्न येऊ शकतो, महाराष्ट्र संबंधित त्यांचं कार्य आहे. दिल्लीहून राजधानी देवगिरीला म्हणजे दौलताबादला त्यांनी शिफ्ट केली होती, यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न, निजाम उल मुल्क आसफ जहा खालीलपैकी या मुघल सम्राटाच्या दरबारात सर्वात शक्तिशाली सदस्य होता. प्रश्न असा आहे, हा जो हैदराबादचा निजाम आपण ज्याला चिनकिलीज खान किंवा आसफ जहा म्हणतो, हे कोणाच्या दरबारामध्ये म्हणजे कोणत्या मुघल सम्राट दरबारामध्ये सर्वात शक्तिशाली सदस्यापैकी एक होते? आपल्यासमोर पर्याय आहेत, फारुख शियार, औरंगजेब, हुमायून, शहाजहान. हा ऑप्शन कटतो. चला, शहाजहानचा कालखंड 1627 ते 58 पर्यंत, त्यामुळे इथं हा ऑप्शन कटतो. लॉजिक हुमायून हा पण ऑप्शन कटतो, त्यामुळं दोनच ऑप्शन असतात, एक औरंगजेब आणि फारुख शियार. मित्रांनो लक्षात ठेवा, शक्तिशाली सदस्य म्हणतात फारुख शियार यांच्या कालखंडीमध्ये 1713 ते 19च्या दरम्यान हे काय होते? शक्तिशाली होते. कारण आसफ जहा म्हणजे निजामुल यांनी 1724 ला दख्खन मध्ये स्वातंत्र्य राज्य स्थापन केलं होतं. ठीक आहे, त्यामुळं लॉजिक लक्षात ठेवा. आणि हा पर्याय काय नाही तर 1707 लाच औरंगजेबाचा मृत्यू होतो. पुढचा महत्वाचा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पर्याय 2 आहेत आपल्या समोर. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन केलं. यस, आपल्याला क्ल्यू पण येईल. 6 जून 1674 ला रायगडावर राज्याभिषेक, हिंदवी स्वराज्याची स्थापना, अष्टप्रधान मंडळ आणि होन सोन्याचं नाणं चालू केलं. शिवाजी महाराजांनी म्हणजे हा पर्याय बरोबर. शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली, हा पण पर्याय बरोबर. म्हणजे उत्तर येईल 4 नंबरचं 1 आणि दोन्हीही बरोबर. यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न, मुघलांनी निजामशाहीच्या राज्याची राजधानी असलेल्या अहमदनगरवर टिंबटिंबमध्ये आक्रमण केले. काल जे वन ऑफ द सिली मिस्टेक झाली होती, आज रिकव्हरी करूया त्याची. अहमदनगरवर केव्हा आक्रमण केलं? पर्याय आहेत आपल्या समोर 1526, 1595, 1600 आणि 1645. मी बोलताना म्हटलं होतं काल 1600. मित्रांनो काही पुस्तकात काही संदर्भ ग्रंथांमध्ये उत्तर 1600 दिले, काही पुस्तकामध्ये 1592 दिले, काही मध्ये 1593 दिले. परंतु लक्षात ठेवा, जेव्हा संदर्भ आपण विकिपीडिया, गुगल संदर्भ ग्रंथ वाचतो तेव्हा 1595 मध्ये आक्रमण केलं. फक्त लक्षात ठेवा, यावेळेचा मुघल बादशाह कोणता, हा पण प्रश्न येऊ शकतो. दुसरा, केव्हा साम्राज्यामध्ये विलय केला, हा जर प्रश्न आला तर अहमदनगरचा साम्राज्यामध्ये विलय 1636-37 ला केला. काही पुस्तकात 37 दिले. आणि यावेळेचा मुघल बादशाह शहाजहान, यावेळेचा मुघल बादशाह सम्राट अकबर. ठीक आहे, त्यामुळे ही गोष्ट आपल्यासाठी स्पेसिफिक माहिती राहू द्या. खालीलपैकी कोणी अकबरनामा लिहिला होता? बघा, अबुल फजल बैरम तोंडरमल फैजी. मित्रांनो अबुल फजल तोंडरमल फैजी, अकबरनामा. अकबरनामाला दुसरं नाव, त्याचे भाग आहेत 1, 2 आणि 3. 1, 2, 3 हा प्रश्न आपल्याला लय वेळा विचारू शकतो, लक्षात ठेवा. कारण का अकबरनामा हा ग्रंथ अबुल फजल यांनी लिहिलाय. हा अबुल फजल कोण होता? अकबराच्या दरबारामध्ये जे नवरत्न होते, उदाहरणामध्ये राजा तोडरमल असेल, तानसिंग असतील, मानसिंग असतील, बिरबल, अबुल फजल, फैजी, मुल्लादो प्याजा. लक्षात ठेवा, असे जे नवरत्न होते त्यापैकी एक होता अबुल फजल. अबुल फजल यांनी अकबरनामा हा ग्रंथ लिहिला. याच्यामध्ये 3 लक्षात ठेवा महत्वाचे भाग आहेत. पहिला याच्यामध्ये उल्लेख तैमूर पासून हुमायूं पर्यंत, म्हणजे तैमूर त्यांचा मूळ ते हुमायून पर्यंतचा माहिती आहे. यानंतर इथं हुमायून पासून 1602 पर्यंतची माहिती आहे. आणि तिसऱ्या याच्यामध्ये ज्याला आयने अकबरी म्हणतात, प्रशासनासंबंधी माहिती आहे. काय याला काय म्हणतात? प्रशासनासंबंधी बेसिक माहिती, प्रशासन. या तिसऱ्या भागाला आईन ए अकबरी काय म्हणतात? आईन ए अकबरी. त्यामुळं अकबरी आईन ए अकबरी आपल्यासाठी लक्षात ठेवा.
अकबर नामाला दुसरं नाव आईने अकबरी पण आहे, याच्यामुळे क्लिअर लक्षात ठेवा हे गोष्ट, ठीक आहे. आईने अकबरी किंवा आणि अकबरनामा किंवा आईने अकबरी आपल्याला स्पेसिफिक एवढं बारीक विचारणार नाहीत, पण राहू द्या लक्षात. नवरत्नापैकी कोण होता, एक रत्न होता. यानंतर आणखीन एक महत्वाचं, अकबरनामा या नावाने आणखीन 2 पुस्तक आहेत. सेम अकबर नावाने एक पुस्तक आहे. फैजी सिरहिंदी नावाचा व्यक्ती आहे, हा नाव पाठ करा, फैजी सिरहिंदी किंवा सरहिंदी नावाचा व्यक्ती. यांनी काय केलं, अकबरनामा लिहिला होता, अकबरनामा. त्यामुळे आपल्याला कन्फ्यूज करू शकतो अबुल फजलचा का फैजी सिरहिंदीचा, तर पर्यायानुसार त्याचं उत्तर द्या. महत्वाचं म्हणजे आणखीन एक याच्यामध्ये एक पुस्तक आणखीन एक आहे, त्याला आपण तबकत किंवा तबाकत या अकबरी म्हणतो. काय म्हणतो, तबाकत. हा पण तबाकत ये अकबरी, हे पण कुठेतरी लिहून ठेवा, जेणेकरून आपल्याला अकबरनामा, आईने अकबरी, तबाकत या अकबरी आला तर उत्तर देईल. याचं उत्तर आहे निजामुद्दीन अहमद. निजामुद्दीन अहमद यांनी हे पुस्तक लिहिलं होतं. स्पेसिफिक ह्या गोष्टी क्लिअर करून घ्या. अकबरनामा दोघाचा आहे, अबुल फजल यांचा अकबरनामा किंवा आईने अकबरी, फैजी यांचा अकबरनामा आहे, परत निजामुद्दीन अहमद यांचा तबाकत ए अकबरी. स्पेसिफिक मित्रांनो ह्या गोष्टी का गरजेच्या आहेत, सराउंडिंग माहिती विचारली तर आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. कदाचित पर्यायामध्ये उद्या अबुल फजल नसेल तर आपल्याला सिरहिंदी नाव आलं, फैजी तर देता आलं पाहिजे. पुढं मेदिनी राय किंवा मेदिनीराव यांच्या बरोबर बाबराने, म्हणजे मेदिनी यांचा बाबराने पराभव केला, जे टिंबटिंबचा शासक होते. म्हणजे खालीपैकी कुठला तो राजा होता. मालवा, पानिपत, जयपूर आणि जौनपूर आपल्या समोर पर्याय आहेत. मालव्याचा तो काय होता, शासक होता. कोण, मेदिनी राय. यांच्या सोबत एक युद्ध झालं होतं, तो फेम लक्षात ठेवा. 1528 ला, ज्याला चंदेरीचे युद्ध म्हणतात, बाबर आणि मेदिनी राय मध्ये. युद्धाचं नाव काय, 1528 लिहून घ्या, परीक्षा लिहू शकतो. चंदेरीचे युद्ध, काय, चंदेरीचे युद्ध, चंदेरीचे युद्ध. या युद्धामध्ये बाबराचा विजय झाला होता. यानंतर पुढचा महत्वाचा, मुघल साम्राज्य संस्था बाबरांचा मृत्यू केव्हा झाला. पर्याय आहे 30, 31, 8 म्हणजे 1530, 1531, 1528 आणि 29. उत्तर आहे 1530. मी बेसिक माहिती सांगितली. आग्रा या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. इथं आरामबाग या ठिकाणी त्यांची कबर आहे, परंतु त्यांची इच्छा असल्यामुळे काबूलला पुन्हा त्यांना दफन करण्यात आलं बाबरांना. आणखीन प्रशासनात सक्रिय भूमिका बजावणारे नूरजहां, टिंबटिंबची पत्नी होती. नूरजहां मित्रांनो, नूरजहां आपल्या समोर ऑप्शन आहे जहांगीर, शहाजहान, औरंगजेब आणि बहादूर शाह. जहांगीरची पत्नी होती. बघा 1605 ते 27 पर्यंत, 26-27 पर्यंत जो कालखंड होता, 1606-5 कुणाचा होता, जहांगीरचा कालखंड होता. आणि नूरजहांचा पहिला विवाह झाला होता ह्या 1611 ते 27 दरम्यान जहांगीरच्या पत्नी होत्या. याच्या अगोदर 1594-95 ते 1607 पर्यंत त्यांचा विवाह अगोदर झालेला होता. लक्षात ठेवा, काय झाला होता, त्यांचा विवाह अगोदर झालेला होता. म्हणजे 1554 त्यांचा विवाह झाला होता, परंतु त्यांनी नंतर काय केलं, त्यांच्या पतीला सोडून दिलं आणि 1611 ला जहांगीर सोबत विवाह केला होता. याच्यानंतर पुढचं महत्वाचं, बाबर कोणत्या वर्षी फरगना, लक्षात ठेवा फरगना करायला, फरगनाच्या गादीवर बसला. बाबरांचं फरगण्यावर केव्हा शासन त्याचं होतं, हा प्रश्न विचारलाय. 1494, 1490, 1501, 1510 आपल्याकडे ऑप्शन आहेत. फरगना स्पेसिफिक समजून घेऊया. बाबर हे 1494 ला फरगण्याच्या गादीवर बसले, ते लक्षात ठेवा. पुन्हा यानंतर 1504 ला काबूल येथे त्यांची सत्ता होती. ही 1504 पासून स्पेसिफिक लक्षात ठेवा 1526 पर्यंत होती. कधी, 4 पासून 26 पर्यंत. आणि यानंतर 1526 ला भारतावर आक्रमण आणि भारतामध्ये मुघल सत्तेची स्थापना आणि 1530 पर्यंत त्यांचं भारतामध्ये बादशाह म्हणून, मुघल बादशाह म्हणून कार्य केलं होतं. पुढचा आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे, IMP करा. मिर्झा राजा जयसिंग यांची मुघल सम्राट टिंबटिंब यांनी दख्खनचा व्हाईसराय म्हणून नियुक्ती केली.
आता इथं आपल्याला मिर्झा राजा जयसिंग यांचा समकालीन मुघल बादशाह कोण हा माहित पाहिजे. ऑप्शन शहाजहान, औरंगजेब, अकबर आणि बाबर. बाबरांचा 1530 ला मृत्यू, हा पर्याय कटतो, हा पण पर्याय कटतो. दोनच आपल्या समोर ऑप्शन आहेत, एक शहाजहान आणि औरंगजेब. मित्रांनो, मिर्झा राजा जयसिंग यांचा कालखंड 1611 ते 67 आहे. आणि आपल्यासाठी एक महत्वाची घटना म्हणजे पुरंदरचा तह छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तह कधी केला होता? 1665 ला. त्याच्यामुळे आपल्या समोर हा लक्षात ठेवा, क्ल्यू मिळतो. शहाजहान पण काही काळासाठी लक्षात ठेवा आपल्याला ऑप्शन मधून रूल आउट करता येतो. हे तर दोन क्लिअर कट रूल आउट करता येतात, अकबर आणि बाबर दोनच राहतात, एक तर शहाजहान किंवा औरंगजेब. तर उत्तर आहे औरंगजेब. ठीक आहे, कारण का 1611 ते 67 आणि पुरंदरचा तह आपल्या डोळ्यासमोर राहू द्या, त्यामुळे आपल्याला कुठेतरी क्ल्यू मिळतो या प्रश्नामधून. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराज स्थापन केले स्वराज्याची पहिली राजधानी? प्रश्न रिपीट होतोय, राजगड, त्यानंतर रायगड ही राजधानी होती. ठीक आहे, आपलं उत्तर काय? राजगड. ठीक आहे, याच्यानंतर महत्वाचा पुढचा, टिंबटिंब या मराठा राज्यकर्त्याच्या कारकिर्दीत सिंदूर किल्ला बांधला. प्रश्न रिपीट झालाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये वास्तुविशारद हिरोजी इंदोलकर, लक्षात ठेवा, हा समुद्र सागरी किल्ला आहे. कोणता किल्ला होता? सागरी किल्ला. बाबर कोणत्या वर्षी फरगण्याच्या गादीवर बसला? प्रश्नाची चर्चा केली आपण. 1494 ला फरगण्याच्या गादीवर बाबर बसले होते. ठीक आहे, त्याच्यामुळं यानंतर पुढं, छत्रपती शिवाजी महाराजांनी गागा भट या विद्वान पंडिताकडून कोणत्या वर्षी रायगडावर आपला राज्याभिषेक केला? वर्ष विचारले, लक्षात ठेवा, 6 जून 1674 ला. कुणाच्या हस्ते केला? गागा भट. चला, 1674 गागा भट. मित्रांनो, आपल्याला प्रश्न रूल आउट करायला पण आले पाहिजेत. ह्या घटना आहेत प्रत्येक. 1659 ला अफजल खानाचा, लक्षात ठेवा, वध रायगडा, लक्षात ठेवा, प्रतापगडाच्या पायथ्याशी. ह्या गोष्टी, अफजल खानाचा वध, मित्रांनो बोलताना काही अनधान शब्द एखादा जर सिली मिस्टेक असेल तर दुरुस्त करून घ्या. 1659 तारीखच पाठ करा, हा इथं आपला प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे एक तरी क्ल्यू मिळतो. बाकीच्या ह्याच्यामधून आपल्याला ऑप्शन रूल आउट करता आलं नाही तर एक तरी क्ल्यू मिळतो की यावेळेस ही घटना होती, म्हणून याचं उत्तर येतं 1674. याच्यानंतर पुढे महत्वाचा प्रश्न, नवजी माळी किंवा नवाजी माळी हे टिंबटिंब यांचे शिष्य होते. ऑप्शन संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ. मित्रांनो, हा उत्तर वारकरी संप्रदाया संबंधीचा प्रश्न आहे. संत तुकारामाचे ते काय होते? शिष्य होते. एक लक्षात ठेवा, बहिणाबाई पाटक, गावान शेठ वाणी, संताजी जगनाडे आणि शिवबा कासार, महादजी पंत कुलकर्णी हे पण संत तुकारामांचे काय होते? शिष्य होते. यानंतर निजाम उल मुल्क आसफ जहा हा खालीलपैकी टिंबटिंब या मुघल साम्राज्य दरबारातील सर्वात सदस्य होता. प्रश्न रिपीट झालाय. फारुख शियार 1713 ते 19 या कालखंडामध्ये शक्तिशाली सदस्य होता. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं महाराष्ट्रात. पहिला पर्याय बरोबर. शिवाजी महाराजांनी त्यांच्या राजवंशावेळी अष्टप्रधान स्थापना. दोन्ही उत्तर बरोबर आहेत, ऑप्शन 4. पुढं, आसाईच्या लढाईत वेलिंग्टनच्या तत्कालीन भावी ड्यूक आर्थर ऑफ वेल्लेस्ली यांच्या विरुद्ध खालीलपैकी कोण युद्ध केलं? युद्ध विचारले. आसाईच्या लढाईत हे 1802 ची घटना आहे, लक्षात ठेवा. या लढाईत 2-3 ची घटना आहे. याचं उत्तर आहे बायजाबाई. काय उत्तर आहे? बायजाबाई यांनी काय केलं होतं? या ह्याच्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली होती आसाईच्या लढाईमध्ये. कोण पाडली होती? बायजाबाई यांनी. मित्रांनो, आता आपल्याला बेसिक लक्षात ठेवा, या बायजाबाई, लक्षात ठेवा, असं पण लिहा, बायजाबाई या दौलतराव शिंदे यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. कोणाच्या? दौलतराव शिंदे यांच्या त्या काय होत्या? तिसऱ्या पत्नी होत्या. आणि यांनी हे जे आसाई ठिकाण आहे हे महाराष्ट्रातील आजच्या जालना जिल्ह्यामधलं आहे. कुठलं? जालना जिल्ह्यामध्ये. 1802, लक्षात ठेवा, याच्यात थोडं करेक्शन करून घ्या. 1803 ला हे युद्ध झालं होतं. कोणतं? आसाईची लढाई. याच्यामध्ये 23 सप्टेंबर 1803 ला जालना या ठिकाणी, आसाई खेडा या ठिकाणी युद्ध झालं. याच्यामध्ये वेलेस्ली म्हणजे ब्रिटिशांचा विजय झाला होता. काय झाला होता? याच्यामध्ये ब्रिटिशांचा विजय झाला होता. महत्वाचा पुढचा प्रश्न,
कर वसुली करण्यासाठी शेतकऱ्यावर अत्याचार करून दहशतीचं राज्य निर्माण करणारा महसूल ठेकेदार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कार्यरत होता? बॉम्बे, गुजरात, बंगाल आणि दिल्ली. तर उत्तर आहे बंगाल. बघा शब्द आहे, कर वसूल करण्यासाठी शेतकऱ्यावर अत्याचार करणारा, दहशत राज्य निर्माण करणारा ठेकेदार म्हणजे लक्षात ठेवा जमीनदार ज्याला आपण म्हणतो. कॉन्ट्रॅक्टर कुठं होते? नाव आहे देबी सिंग. काय नाव आहे? देबी सिंग. हे कोण्या ठिकाणचे होते? बंगाल. पुढं खालीलपैकी कोणती घटना सर्वात आधी घडली? अलीवर्दी खानानंतर सिराज उद्दौला बंगालचा नवाब बनला. यस, बंगालचा नवाब बनले 1756 ला. कधी बनले? 1756 ला. वांडिवास येथे सर आयर कूट यांच्याकडून फ्रेंचांचा पराभव झाला. वांडिवास युद्ध 1760. काय? 1760. ह्या दोन महत्वाच्या घटना होत्या, वांडिवासचं युद्ध आणि कधी हे झालं बघा 1760 ला. याच्यामध्ये काय झालं? फ्रेंचांचा पराभव. कुणामध्ये झालं? ब्रिटिश आणि फ्रेंचामध्ये हे युद्ध झालं होतं. मित्रांनो इथं आपल्याला पर्याय इथं डीटीपी करायचे राहून गेले आहेत, त्यामुळे दोन्हीही उत्तर बरोबर आहेत. हे पण बरोबर, हे पण बरोबर. त्यामुळे थोडं आपल्यासाठी हे करेक्शन करून घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न, हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856 ला टिंबटिंबच्या काळात मंजूर करण्यात आला. एक तुम्हाला विनंती आहे, एक्झामला जाताना आपण क्वेश्चन लक्षात ठेवा. एक गोष्ट नक्की, रीडिंग आहे ना आपली क्वेश्चनची, जरा कॉम्प्रिहेन्सिव्ह करा, शांतपणे रीडिंग करा. प्रश्न विचारला, विधवा पुनर्विवाह कायदा 1856 ला टिंबटिंब यांच्या काळात मंजूर करण्यात आला. मंजूर विचारले मित्रांनो, 56 हा वर्ष विचारले. 1856. ऑप्शन आपल्याकडे दोन येतात. त्याचं कारण, डलहौसी हे 1848 ते 56 पर्यंत गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होते आणि विलियम बेंटिंक हे 1856 ते 58 पर्यंत गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होते. बघा लक्षात ठेवा. यानंतर ते 58 ते 60 व्हाईसराय होते. बरोबर आहे. आता या दोन्ही मध्येच आपल्याचं उत्तर आहे, परंतु वाक्य काय दिले? मंजूर करण्यात आला. तयार करण्यात आला जर उत्तर असतं तर डलहौसी. मंजूर कोणाच्या काळात आला? विलियम बेंटिंकच्या काळात. त्याच्यामुळे क्वेश्चन थोडं शांतपणे समजून घ्या. माउंट बॅटनचा काळच येऊ शकत नाही. त्याचं कारण 1947-48 ची घटना. त्यामुळे हा पर्याय रूल आउट करून टाका. लॉर्ड कॅनिंग. उत्तर काय येईल? लॉर्ड कॅनिंग. मी काय विलियम बेंटिंक बोललो का? माफ करा. लॉर्ड कॅनिंग याचं उत्तर आहे. विलियम बेंटिंक हे 1828 ते 33 म्हणजे सतीच्या कायद्या संबंधित आहेत. कोण? लॉर्ड विलियम बेंटिंक. त्याच्यामुळं हा कालखंड वेगळा. हा फक्त इथं क्लू दिलाय आपल्याला 1856. फक्त कन्फ्यूज दोन ठिकाणी करतं, एक डलहौसी आणि दुसरं कॅनिंग. डलहौसीच्या काळात तयार करण्यात आला आणि कॅनिंगच्या काळात मंजूर करण्यात आला. मंजूर. त्याच्यामुळं मंजूर करण्यात आला. कुणाच्या काळामध्ये? कॅनिंगच्या. 1856 ते 58 च्या दरम्यान ते काय होते? भारताचे गव्हर्नर होते शेवटचे. आणि नंतर 58 ते 60 हे काय होते? व्हाईसराय होते. त्यामुळे स्पेसिफिक ही गोष्ट समजून घ्या. यानंतर पुढचा प्रश्न रिपीट होते. आसाईच्या लढाईत बायजाबाई. उत्तर काय? वेलिंग्टन. प्रश्न रिपीट नको. 1803 ची घटना आहे. जालना या ठिकाणी लढाई घडली होती. याच्यात ब्रिटिशांचा विजय झाला होता. पुढं, कोणत्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीने इंग्लंडच्या शासक राणी एलिझाबेथ कडून एक सनद मिळवून तिला पूर्वीकडे, लक्षात ठेवा, चालण्याचा एकमेव अधिकार मिळाला. म्हणजे पूर्वीकडे व्यापाराचा अधिकार मिळाला. क्लिअर मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडे म्हणजे भारतामध्ये व्यापाराची परवानगी केव्हा देण्यात आली? वर्ष विचारले. तारीख बी लिहून घ्या. 31 डिसेंबर 1600 ला ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडे म्हणजे भारतामध्ये व्यापार करण्याची परवानगी देण्यात आली. ही परवानगी सुरुवातीला 15 वर्षासाठी होती. यानंतर 1609 मध्ये याच्यामध्ये करेक्शन करण्यात आलं. राणीच्या नंतर दुसरा जो राजा आला त्यांनी, आणि अमर्याद काळासाठी देण्यात आली. ठीक आहे. त्यामुळे उत्तर 1600. ही तारीख पाठ करा. इथं आणखीन एक तुम्हाला क्लू मिळतो. युरोपियन कंपन्यांचा भारतात आगमनाचा क्रम विचारू शकतात. ही ईस्ट इंडिया कंपनी एक व्यापारी कंपनी होती. केव्हा सत्ताधीश बनली याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न, एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना पर्याय आहेत आपल्या समोर. 1804, 1784, 1823, 1796. उत्तर आहे 1784. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल ची स्थापना. तारीख लिहा 15 जानेवारी. ठिकाण लिहा कलकत्ता. संबंधित व्यक्ती
एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना. विलियम जोन्स नावासहित पाठ करा, लिहून घ्या. प्रश्न महत्वाचा आहे. विलियम जोन्स नावाच्या व्यक्तीनं एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना केली. का केली जर प्रश्न आला तर आपलं उत्तर तयार असावं. पीवायक्यूचा हाच फायदा. केव्हा केली आला उत्तर, तारीख एक्स्ट्रा माहिती. कुणी केली, विलियम जोन्सने केली. ठिकाण हाच पीवायक्यूचा फायदा असतो मित्रांनो, कलकत्ता. IMP करा, हे लेक्चर वारंवार पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, आम्हाला आपला तुमचा फीडबॅक कळवा. फोर्ट विलियम या ठिकाणी कलकत्ता या ठिकाणी काय केली होती, एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना केली होती. कुणी केली होती, विलियम जोन्स संस्थापक. का केली होती तर प्राच्य विद्येचं अध्ययन करण्यासाठी, ज्याला आपण म्हणतो भारतातील जे प्राचीन साहित्य, ज्याला आपण प्राच्य विद्येचे अध्ययन करण्यासाठी, अँग्लिस्ट आणि ओरिएंटलिस्ट लक्षात ठेवा, ही कन्सेप्ट आपल्याला लक्षात येईल नंतर. प्राच्य विद्येचा अभ्यास करण्यासाठी विलियम जोन्स यांनी स्थापन केली होती. पुढचा महत्वाचा प्रश्न, हैदराबाद राज्याचा संस्थापक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं. प्रश्न रिपीट होतोय. आसफ जहा, काय निजाम उल मुल्क आसफ जहा किंवा चिंगिस खान, हे मीर उस्मान अली शेवटचे होते. याच्यानंतर पुढचा प्रश्न, विधवा पुनर्विवाह 1856 कायदा टिंबच्या काळात मंजूर करण्यात आला, रिपीट झालाय. कॅनिंग उत्तर आहे. खालीलपैकी कोणता महान मराठा सेनापती विंध्यापलीकडे मराठा साम्राज्याचा विस्तार करण्याचं श्रेय दिलं जातं. विंध्या पर्वताच्या पलीकडे कोणत्या मराठा सरदारांनी, लक्षात ठेवा, मराठा सेनापती, पहिले माधवराव, पहिले बाजीराव, अहिल्याबाई होळकर, चिमाजी आप्पा. आपल्या समोर पहिले, लक्षात ठेवा, पर्याय आहेत. पहिले बाजीराव यांचा कालखंड 1720 ते 40 आहे, लक्षात ठेवा. याच दरम्यान त्यांनी काय केलं, माळवा गुजरात म्हणजे 1730च्या दरम्यान त्यांनी काय केलं, आपला विस्तार केला होता मराठा साम्राज्याचा. याच्यानंतर पुढं, खालीलपैकी कोण प्रसिद्ध लढवया 1799 साली हातात एक नावाजलेली वुड स्टील तलवार घेऊन ब्रिटिशांना लढताना मरण पावले. नवाब सिराज उद्दौला हा कालखंड नाही त्यांचा, त्यामुळे हा ऑप्शन कटतो. हे बॅटल ऑफ पलाशी संबंधी आहे, पलाशीचं युद्ध. टिप्पू सुलतान, हैदर अली, तात्या टोपे. टिप्पू सुलतान 1782 ला त्यांचं निधन होतं आंग्ल म्हैसूर वार द्वितीयमुळे, त्यामुळे हा पण ऑप्शन कटला. तात्या टोपे आणि नवाब सिराजुद्दौला दोन ऑप्शन आपल्या समोर उरतात. तर बघा, लक्षात ठेवा, थोडा क्लू मिळतो. 1799 साली हातात एक तलवार घेऊन ब्रिटिशांना लढताना मरण पावले, तर मरण पावले म्हणल्यास याचं उत्तर टिप्पू सुलतान येतं. श्रीरंगपट्टणम या ठिकाणी, श्रीरंगपट्टणम, IMP करा हे गोष्ट, श्रीरंगपट्टणम. चौथं, आंग्ल म्हैसूर युद्धाच्या वेळी यांचं काय होतं, वीर मरण येत त्यांना. ठीक आहे. टिप्पू सुलतान, ज्याला म्हैसूरचा शहर पण ओळख, म्हणजे काय शहर पण म्हणतात, यांनी आधुनिक बऱ्याच गोष्टी, तोफखाना असेल, बऱ्याच गोष्टीची सुरुवात केली होती युरोपियन बेसवर सैनिकांना ट्रेनिंग देण्यासाठी वगैरे. चला, खालीलपैकी कोण प्रसिद्ध लढवया, रिपीट होते प्रश्न, टिप्पू सुलतान याचं उत्तर. शनिवारवाडा कोणी बांधला, चला स्पेसिफिक उत्तर, पुण्यामधली ही वास्तू आहे. शनिवारवाडा कोणी बांधला, पर्याय आहे दुसरा बाजीराव पेशवे, राजाराम महाराज, पहिले बाजीराव पेशवे आणि शाहू महाराज. मित्रांनो, 10 जानेवारी तारीख पाठ करा, 10 जानेवारी 1730 ला या वाड्याची बांधकामाची सुरुवात झाली आणि 22 जानेवारी 1732 ला वाड्याची वास्तू झाली, वास्तू करण्यात आली. ठीक आहे. आता हा जो कालखंड आहे हा पहिले बाजीराव पेशवे यांचा कालखंड 1720 ते 40. त्यामुळे ऑटोमॅटिक उत्तर काय येईल, बाजीराव फर्स्ट हे उत्तर येईल, कारण का दुसऱ्या बाजीराव यांचा कालखंड नाहीये, लक्षात ठेवा. त्यामुळे राजाराम महाराजांचा 1700 मध्येच देहांत होतं, त्यामुळे हा ऑप्शन कटला. शाहू महाराजांचा कालखंड आहे कालखंड, परंतु कारकीर्द त्यावेळेस महाराजांचं, महाराज हे राजे होते आणि त्यांच्या वतीने पेशवे हे काय करत होते, कारभार पाहत होते. त्यामुळे उत्तर पहिले बाजीराव पेशवे. कोणत्या काळात मराठा राजाला संपूर्ण दख्खन द्वीपकल्पाचा अधिपती म्हणून ओळख मिळाली. ऑप्शन 1740च्या दशकात, 1710च्या दशकात, 1720च्या दशकात, 1730च्या दशकात, 1730च्या दशकात. यावेळेस बाजीराव फर्स्ट हे काय होते, पेशवे होते. यांच्या काळामध्ये
मराठा राजाला संपूर्ण दख्खन द्वीपकल्पाचा अधिपती म्हणून ओळख मिळाली. यानंतर पुढचा आणि महत्वाचा प्रश्न, कोणत्या वर्षी सालशेत प्रांताला मराठा साम्राज्यात समाविष्ट करण्यात आलं? सालशेत याला उत्तर आहे वर्ष विचारले तर 1739. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बऱ्याच अशा नवीन PYQचं विश्लेषण केलं. अनावधानाने एखादं वाक्याचा प्रोनाउन्सिएशन चुकला किंवा माहिती मागे पुढे होऊ शकते, गुगलचा रेफर करा, काही कमेंटमध्ये सांगा, दुरुस्ती केली जाईल. काय होतं, काही घटना अशा असतात आणि त्याचा जो संदर्भ आहे त्याच्यामध्ये काही वेळा जाणीवपूर्वक नाही पण नजरअंदाजाने लिहिणाऱ्याकडून पण चूक होते आणि आयोगाची पण एखादी वेळा चूक होऊ शकते. चला, हे सिरीज आपलं कंटिन्यू चालू राहील. एक आपल्यासाठी विशेष गोष्ट म्हणजे अकॅडमीनं PYQ सिरीज बरोबरच आता नवीन एक सिरीज घेऊन येतोय आपण, इम्पॉर्टंट एक्झाम ओरिएंटेड टॉपिक. कालच महात्मा गांधीजी यांच्याविषयीचं हा टॉपिक कव्हर करण्यात आलाय. कमी वेळामध्ये एक्झाम दृष्टीने माहिती. त्याचप्रमाणे आता 1857चा उठाव आणि महाराष्ट्र, तसंच ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, थिओसॉफिकल सोसायटी, मानव धर्म सभा, आर्य समाज यांच्यावर पण छोटे छोटे लेक्चर आपल्याला आमच्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलला तसंच टेलिग्राम चॅनलला आपल्याला याची माहिती मिळेल. चला, बेल आयकॉनचं बटन दाबा, आमचं चॅनल जॉईन करा आणि लक्षात ठेवा यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करा, कारण का आपल्याला असेच छोटे मोठे व्हिडिओ नवीन ह्या टॉपिकवर मिळतील, जेणेकरून उदाहरणामध्ये हैदराबादचं संस्थान एक 15 मिनिटांमध्ये, पेशवाई 20 मिनिटांमध्ये, शॉर्टमध्ये एक्झामचं जेवढं गरजेचं आहे तेवढं आपल्याला कव्हर केलं जाईल. चला, भेटूया पुन्हा. धन्यवाद.